15 जानेवारीनंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना गोड बातमी मिळेल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। मात्र शासन दरबारी कोणताही निर्णय घेण्यात न आल्यानं अमरावती जिल्ह्यातील संतप्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सामूहिक आमरण उपोषण सुरू केलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 जानेवारीला गोड बातमी देऊ असं आश्वासन दिलं। मात्र 15 जानेवारी उलटूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही गोड बातमी न मिळाल्यानं विदर्भातील संतप्त हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण पुकारलं आहे। विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, पुनर्वसित नागरिक आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्या 2006 ते डिसेंबर 2013 या काळातील 6 जून 2006च्या GR नुसार सरळ खरेदी पद्धतीनं खरेदी केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला द्यावा। प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्या। प्रकल्पग्रस्तांना नोकरीत 15% आरक्षण द्या। प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आमच्या मागण्या त्याच आहे, गेल्या 7 वर्षापासूनच्या आपल्या मागण्या आहे आणि 7 वर्षापासून सरकार लफंडाव करत आहे आमच्यासोबत। खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेकडो धरणं उभे करण्यासाठी ज्या जमिनी दिल्या त्या जमिनीचा मोबदला आम्हाला योग्य दिला नाही, कायद्याच्या चाकोरीत बसून दिला नाही आणि आमची खऱ्या अर्थानं फसवणूक केली। त्या दृष्टीनं आम्ही गेल्या 7 वर्षापासून आंदोलन करतोय।